नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. Alcohols, alcohols are prepared by the following methods. ओके, फ्रॉम अल्किन्स. By acid catalyst hydration, alkenes react with water in the presence of acid as catalyst to form alcohols. आता अल्किन्स अर्थातच कार्बन कार्बनमध्ये काय पाहिजे आपल्याला, डबल बॉन्ड. यांची रिॲक्शन जर वॉटरसोबत झाली आणि प्रेझेंट जर पाहिला आपण कॅटलिस्ट, तर तो कोण आहे, ॲसिड. आता ॲसिड असल्यामुळं इथं पाहू शकतो तुम्ही की यांनी काय केलं, H+ घेतलं. बरोबर आहे का, कारण आर्हेनियस थिअरी आपण शिकलेली आहे. तर त्यानुसार ॲसिडची आयडेंटिटी काय आहे, H+. सो कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असताना वॉटरसोबत जर रिॲक्शन झाली तर ॲसिड कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये या ठिकाणी काय होतं की जे हे H2O आहे तर याची स्प्लिटिंग कशी होती, H आणि OH. तर एका कार्बनला H आणि अनदर कार्बनला OH. बरोबर. तर या पद्धतीनं जे आहे डबल बॉन्ड जे आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे आणि त्यापासून अल्कोहोलचं फॉर्मेशन करायचं. जसं की एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे पहा, प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2. तर यामध्ये H2 जो आहे. आता इथं मात्र पुढं मार्कोनिकॉव्हचा रूल सांगितलं आपलं. हां, In case of unsymmetrical alkenes, the addition reaction takes place in accordance with Markovnikov rules. आणि इथं स्पष्ट सांगितलं पहा की सिमेट्रिक असेल तर काहीच अडचण नाही, पण अनसिमेट्रिक अल्केन जर असतील तर अशा वेळेस इथं मार्कोनिकॉव्हचा रूल्स जो आहे तो अप्लिकेबल असेल. ओके. आणि तो रूल्स आपल्याला काय सांगतो की जो निगेटिव्ह पार्ट आहे हा कोणाला द्यायचा, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमला. बरोबर. आणि सो यामुळं काय झालं की जे OH आहे तर हा जो लेस नंबर ऑफ कार्बन होता डबल बॉन्डमधला त्याला त्या ठिकाणी अटॅच झाला. लेसवाला कोणता होता, निगेटिव्ह पार्ट कोण होता या ठिकाणी, OH-. बरोबर. आणि म्हणून हा या कार्बनला अटॅच होतो आणि तयार होतो प्रोपेन टू ऑल. ओके. प्रोपेन टू ऑलचं या ठिकाणी फॉर्मेशन झालं. आता त्याचं मेकॅनिकल या रिॲक्शनचं समजून घेऊ आपण. The mechanism of the reaction involves the following 3 steps. आता 3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन झालेली वरची. पहिली स्टेप आहे प्रोटोनेशन ऑफ अल्किन. Protonation of alkene to form carbocation by electrophilic attraction of H3O+. आता H3O+ याला काय म्हणतो आपण, हायड्रोनियम आयन. बरोबर. आता या हायड्रोनियम आयनचं फॉर्मेशन होतं अगोदर पहा, म्हणजे H2O आहे त्याच्यासोबत जर H+ मिक्स झाला तर या ठिकाणी काय तयार झाला, H3O+, कारण आपल्याकडे ॲसिड कॅटलिस्ट आहे. सो ॲसिडचा H+ आणि वॉटर यांनी हायड्रोनियम आयन तयार केलं. आता हा हायड्रोनियम आयन जर पाहिला आपण तर हा या ठिकाणी काय करतो की कार्बनचं अर्थातच अल्किनचं प्रोटोनेशन घडून आणायचं आणि हे प्रोटोनेशन घडून असताना एका कार्बनवर आपल्याला प्लस चार्ज आणायचा आहे. बरोबर. कार्बनवर प्लस चार्ज येणे याला आपण काय म्हणतो, कार्बोकेशन म्हणतो. आणि सो पहिल्या स्टेपमध्ये जर पाहिलं आपण तर पहा, कार्बन कार्बन ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड होता तर काय होतं की जे हायड्रोनियम आयन आहे तर या हायड्रोनियम आयन जो आहे तर आपल्याला माहिती आहे याचा फॉर्म्युला H3O+ आहे. बरोबर. मग H3O+ असताना या ठिकाणी काय होणार की इथे जर पाहिलं तुम्ही तर एक कार्बन जो आहे तर त्याला हायड्रोजन मिळाला आणि जो अनदर कार्बन आहे त्याला काय मिळाला, प्रोटॉन मिळाला. बरोबर. प्लस चार्ज मिळाला. सो वॉटर जो आहे तो H+ आयनचा लॉस करतो, पण H+ मध्ये सुद्धा काय व्हायला बरं या ठिकाणी, एका कार्बनवर H आणि दुसऱ्या कार्बनवर प्लस, म्हणजे इथं प्रोटोनेशन आणि कार्बोकेशन याचं फॉर्मेशन होतं. Step 2. Nucleophilic attack of water on carbocation. त्यानंतर जे वॉटर आहे त्याचा न्यूक्लिओफिलिक अटॅक होतो. जसं की तुम्ही इथं सेकंड रिॲक्शनमध्ये पाहिलं असेल की न्यूक्लिओफिलिक त्या ठिकाणी ऑक्सिजनवर 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर. मग या ठिकाणी काय होणार की आता वॉटर जो आहे तर या वॉटरचा अटॅक होत असताना तुमच्या इथं लक्षात आलं असेल की पहिल्या कार्बनला तर H आहे. बरोबर आहे का, त्याचा तर विषयच नाही. पण ज्या कार्बनवर कार्बोकेशन होता तर त्या कार्बोकेशनची शिफ्टिंग ही कोणाकडे झाली, ऑक्सिजनकडे झाली. आणि जे 2 हायड्रोजन आहे ते अजूनसुद्धा ऑक्सिजनला अटॅच आहे. सो ऑक्सिजन जो आहे कार्बनला अटॅच झाला. आणि सो अशा पद्धतीनं न्यूक्लिओफिलिक अटॅक जो आहे वॉटरचा हा कार्बोकेशनवर झालेला आहे. तिसरं स्टेप Deprotonation to form an alcohol. आणि
अगोदर प्रोटोनेशन झालं. आता जी आहे ती प्रोसेस कोणती आहे? डिप्रोटोनेशन. आता डिप्रोटोनेशन म्हणजे आता कार्बनकडून प्रोटॉनचा काय होणार या ठिकाणी? लॉस होणार. आणि हे होत असताना OH ग्रुप तिथं रिमेन राहत असल्यामुळं तिथं अल्कोहोलचं काय होतं? फॉर्मेशन होतं. आणि म्हणून तिसऱ्या स्टेपमध्ये जर पाहिलं आपण तर पहा, जो राईट साईडचा कार्बन आहे तर त्यानं जेव्हा ऑक्सिजनवर प्लस चार्ज ट्रान्सफर केला होता तर होतं काय की आणखीन एक जो न्यूक्लियोफिलिक अटॅक आहे वॉटरचा, तर हा काय करतो? H2O आणि H हे मिळून या ठिकाणी हायड्रोनियम आयनचं फॉर्मेशन करतात. आणि हे होत असताना जे O आणि H आहे पहा, तर यांनी काय केलं या ठिकाणी? प्लस चार्ज जो आहे तो रिमूव्ह झाला नाही या ठिकाणी. प्लस चार्ज रिमूव्ह होणे. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर एका कार्बनला H अटॅच झाला, दुसऱ्या कार्बनला OH अटॅच झाला, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये झालं आणि जो हायड्रोनियमनं इथं इन्सर्ट केला होता तो फायनली बाहेर पडला. सो ओव्हरऑल हे आहे 3 स्टेपमधली रिॲक्शन, पण त्याची जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे ती इथे आपल्याला दिसेल या ठिकाणी. त्यानंतर हायड्रोकार्बन संदर्भात एक लाईन दिली आपल्या लेफ्टला, ती आपण वाचून घेऊ. Hydroboration. Oxidation was first reported by H.C. Brown in 1959. आता हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही जी कन्सेप्ट आपल्याला आता लर्न करायची आहे, तर ही सर्वप्रथम ज्या शास्त्रज्ञांनी मांडली त्यांचं नाव आहे H.C. ब्राऊन. For his studies on boron containing organic compounds, Brown shared the 1979 Nobel Prize in Chemistry with G. Whitting. आणि त्यांनी जी बोरॉनवर अभ्यास केला, ओके, की बोरॉन आणि त्याचा समावेश असणाऱ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा, तर या गोष्टीबद्दल त्यांना 1979चा नोबेल पारितोषिकसुद्धा G. विटिंग यांच्यासोबत मिळालेलं आहे. रिॲक्शन आहे बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. Diborane BH3 twice reacts with alkenes to give trialkyl borane as addition product. आता डायबोरेनचा फॉर्म्युला आहे BH3 2 टाइम्स. तर हा अल्किनसोबत रिॲक्ट होऊन ट्राय अल्किल बोरेन जो आहे तर हा प्रोडक्ट तयार करतो, जो ॲडिशन प्रोडक्ट आहे. This is oxidized to alcohol by hydrogen peroxide in the presence of aqueous sodium hydroxide. आणि फर्दर जर पाहिलं आपण तर जे ट्राय अल्किल बोरेन्स आहेत तर त्यांचं काय होतं या ठिकाणी? ऑक्सिडेशन होतं अल्कोहोल्समध्ये. आणि ही रिॲक्शन कोण घडवतो या ठिकाणी? हायड्रोजन पेरॉक्साईड. परंतु या ठिकाणी ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईडचं काय असतं? मीडियम पण असतं. आता या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर काय झालेलं आहे बरं, की सर्वात अगोदर आपल्याला एक अल्किन दिलेलं आहे. अल्किन कोणतं आहे? प्रोपिन, बरोबर. त्यानंतर जे डायबोरेन आहे त्याला लिहिताना आपण काय केलं? BH3 2 टाइम्स न लिहिता HBH2 ट्वाईस असं लिहिलं. आता यामध्ये काय करायचं आहे की इथं पण आपण ओके, तिथं काही रूल्स नाही तसा. इथं आपल्याला काय करायचं आहे? CHला H देऊन टाकायचं आहे आणि CH2ला BH2 देऊन टाकायचं आहे. आता इथं मला वाटतं हायड्रोजन पेरॉक्साईडचा आहे, म्हणजे हे अँटी मार्कोनिकॉफ्स रूल्स असेल. आणि त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह पार्ट जो होता तो निगेटिव्ह पार्ट कोण दिला? आपण हायर नंबर ऑफ कार्बन ॲटमला दिला, बरोबर. सो पेरॉक्साईड इफेक्ट आहे म्हणून. मग इथं काय झालं की डबल बॉन्डचं रूपांतर पहा सिंगल बॉन्डमध्ये झालं. आणि दॅट्स वाय या ठिकाणी जर पाहिलं आपण तर CH3 CH2 CH2 BH2 हा प्रोडक्ट तयार झालेला आहे, बरोबर आहे का? त्याला इथं आपल्याला पुन्हा एकदा कंडेन्स फॉर्ममध्ये दिलेला आहे CH3, सॉरी तो वेगळा आहे. हां, तर CH3 CH2 CH2 BH2 याचं फॉर्मेशन झालं. आता फर्दर ही जी रिॲक्शन आहे तर या रिॲक्शनला आपण काय केलं? सुरुवातीला जो प्रोपिन वापरला होता तो प्रोपिन आणखीन एकदा आपण कॅटलिस्ट वापरलं. कॅटलिस्ट वापरल्यानंतर जर पाहिलं आपण तर डाय अल्किल बोरेनचं फॉर्मेशन झालेलं आहे का? CH3 CH2 CH2 2 टाइम्स BH. मग आता हे होत असताना काय झालं बरं? तर हे होत असताना इथं BH2 मधला एक हायड्रोजन कमी झालेला आहे, करेक्ट. पुढे जर पाहिलं आपण पुन्हा एकदा प्रोपिन घेतलं आपण. पुन्हा एकदा प्रोपिन नंतर काय झालं की जो आपला प्रोपिल होता, प्रोपेन समजा प्रोपिल, ही प्रोपिलची चेन 3 टाइम्स झाली पहा. आणि 3 टाइम्स होताना पुन्हा एकदा बोरॉनचे एक हायड्रोजनचा काय झालं त्या ठिकाणी? लॉस झाला. म्हणजे अगोदर काय तयार झाला बरं?
मोनो अल्किल बोरेन तयार झाला, त्यानंतर डाय अल्किल बोरेन तयार झाला, त्यानंतर ट्राय अल्किल बोरेन तयार झाला. बरोबर आहे का? म्हणजे फायनली ट्राय अल्किल बोरेनपर्यंत आलो आपण. इथून पुढची रिॲक्शन जर पाहिली आपण तर ती आहे, आता इथं ऑक्सिडेशन घडून आणायचं आपल्याला. आता हे ऑक्सिडेशन घडून येत असताना इथं पहा H2O2 आहे 3 टाइम्स, म्हणजे इथं आपण हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर केला. बरोबर. त्यानंतर इथं OH- सुद्धा आहे, म्हणजे इथं सोडियम हायड्रॉक्साईडचा सुद्धा वापर केला. इथं H2O पण आहे, म्हणजे इथं ॲक्वियस मिडियमसुद्धा अवेलेबल आहे. तर या सर्वांच्या प्रेझेन्समध्ये आता इथं जो CH3 CH2 CH2 3 टाइम्स होता, तर इथं काय करायचं आपल्याला, ती प्रोपेनची चेन 3 टाइम्स फक्त रिॲक्शन बॅलेन्स करण्यासाठी घ्यायची आणि बीला कशाने रिप्लेस करायचं आहे, OHने रिप्लेस करायचं आहे. मग आता इथं तयार झाला प्रोपेन 1 ऑल, त्याचे 3 मॉलिक्युल्स झाले. म्हणजे ट्राय अल्किल बोरिन जरी असेल परंतु या ठिकाणी प्रोपेन 1 ऑलच तयार होतो, फक्त त्याचे 3 मॉलिक्युल्स तयार होतील. आणि आता उरलेले 3 जे बोरॉन आहेत, मग हे 3 बोरॉन काय करतात या ठिकाणी, आता इथं तर त्याच्याकडे पाहिजे तितके OH मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, सो त्याची व्हॅलेन्सी 3 असल्यामुळं इथं तो हायड्रॉक्झिलचे है ना अल्कोहोलचे 3 मॉलिक्युल्स घेऊन BOH3 म्हणून या ठिकाणी बाहेर पडतो. ओके. सो अशा पद्धतीची रिॲक्शन आहे. The addition of boron to the double bond takes place in such a manner that the boron atom gets attached to the sp2 carbon carrying greater number of hydrogen atoms. आता वरती आपण पाहिलं की जे बोरॉनचं ॲडिशन झालेलं आहे, तर हा डबली बॉन्डेड कार्बन ॲटममध्ये होत असताना तुम्हाला माहिती आहे की तिथं हायब्रिडेशन कोणतं होतं, sp2 होतं. आणि sp2 असताना जो निगेटिव्ह पार्ट आहे हा कोणाला अटॅच झाला, ज्याच्याकडे ग्रेटर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम प्रेझेंट होते. बरोबर आहे का? म्हणजे इथं CH2ला BH2 अटॅच झालेला आहे. ओके. The alcohol so formed with the acidities has been formed by the addition of water to the alkene in a way opposite to the Markovnikov rules. मग आता ओव्हरऑल याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की अँटी मॉर्कोनिकॉफ सारखी सिच्युएशन आहे ही. तर याच्यामध्ये काय झालं की जे अल्कोहोलचं फॉर्मेशन झालं तर यामध्ये ॲडिशन कोणाचं केलं आपण, वॉटरचं. बरोबर. सो वॉटरचं ॲडिशन आपण अल्किनमध्ये केलं आणि हे होत असताना मार्कोनिकॉफ रूलचे अगदी आपण अपोजिट गेलो. बरोबर आहे. निगेटिव्ह पार्ट्स कोणाला देऊन टाकला आपण, हायर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमला. In this reaction, alcohol is obtained in excellent yield. आणि अशा रिॲक्शनमध्ये जे अल्कोहोलचं या ठिकाणी इल्ड असेल तर सर्वात जास्त उत्पन्न किंवा प्रोडक्शन आपण या रिॲक्शननं करू शकतो. आता कार्बोनिल कंपाऊंडपासून अल्कोहोलचं प्रिपरेशन कसं करायचं ते पाहू. त्यामध्ये पहिलं आहे बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. Aldehyde and ketones are reduced to the corresponding alcohols by addition of hydrogen in the presence of catalyst catalytic hydrogenation. आता अल्डिहाइड आणि कीटोन्स यांचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे. आणि रिडक्शन कशाच्या साहाय्यानं करायचं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन जर आपण ॲड केला तर हायड्रोजन ॲड होणे याला रिडक्शन म्हणायचं. आणि हायड्रोजन ॲड करून आपण त्यांचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करू शकतो. पण या ठिकाणी काही कॅटॅलिस्ट वापरावे लागतात, म्हणून या हायड्रोजिनेशनला काय म्हणायचं, कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. The usual catalyst is a finely divided metal such as platinum, palladium or nickel. आणि यामध्ये कॅटलिस्ट जे आपण हायड्रोकार्बनमध्ये पाहिले तेच आहे, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि किंवा निकेल. It is also prepared by treating aldehydes and ketones with sodium borohydride NaBH4 or lithium aluminum hydride LiAlH4. आता प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा निकेल हे तर फायनली डिवायडेड मेटल्स आपण कॅटलिस्ट म्हणून वापरू शकतो. पण त्या व्यतिरिक्त यामध्ये आपण अल्डेहाइड्स आणि कीटोनची रिॲक्शन जर कोणासोबत केली, सोडियम बोरोहायड्रेट अर्थातच NaBH4 किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड LiAlH4 यांच्यासोबत जरी केली तरीसुद्धा त्यांच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे. म्हणजे ते सुद्धा अल्डेहाइड आणि कीटोनचे रिडक्शन करून अल्कोहोलचं फॉर्मेशन करू शकतात. Aldehydes yield primary alcohols whereas ketones give secondary alcohols. आता अल्डिहाइडमध्ये काय बरं, CHO फॉर्म्युला आहे, म्हणजे एका साईडला हायड्रोजन आहे. बरोबर आहे का? मग आता एका साईडला हायड्रोजन असल्यामुळे हा कोणता अल्कोहोल देऊ शकतो, प्रायमरी अल्कोहोल. पण कीटोनचा फॉर्म्युला काय आहे, ROR आहे ना, R C डबल बॉन्ड O R असा फॉर्म्युला आहे ना.
मग याच्यामध्ये दोन्ही साईडला कार्बनच्या चेन असतात. दोन्ही कार्बनच्या चेन असल्यामुळे इथं प्रायमरी अल्कोहोल तयार होऊ शकतात का? नाही. तर काय तयार होणार? सेकंडरी अल्कोहोल. मग लक्षात ठेवायचं, अल्डिहाइड्स हे प्रायमरी अल्कोहोल तयार करतात आणि कीटोन्स हे सेकंडरी अल्कोहोल तयार करतात. आता इथं रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला काय दिलेलं आहे की अल्डिहाइडची रिॲक्शन दिलेली आहे पहा, RCHO आहे. आता या अल्डिहाइडची रिॲक्शन आपल्याला ॲडिशन रिॲक्शन म्हणजे आपण काय केलं, हायड्रोजन ॲड केला. कॅटलिस्ट 3 पैकी एक घ्या, प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा निकेल. तर अशा वेळेस काय होतं की हा R ॲज इट इज या CHला एक हायड्रोजन द्या, काय तयार होईल? CH2. आणि या Oला एक हायड्रोजन द्या, काय तयार होतो? OH. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अल्डिहाइड यांचं जर रिडक्शन झालं हे ना, प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा निकेल किंवा NaBH4 याला AlH4 अशा सर्व केसमध्ये का तयार व्हायले? या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल तयार व्हायले. कोणते अल्कोहोल तयार व्हायले? प्रायमरी अल्कोहोल तयार व्हायले. परंतु ते जर आपण कीटोन ग्रुप घेतला, कीटोनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? RC≡R', है की नाही? हा झाला कीटोन. कीटोनचा जनरल फॉर्म्युला. हा वरचा कोणाचा होता? अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला होता, कारण त्याच्यामध्ये CHO ग्रुप प्रेझेंट आहे, याच्यामध्ये C≡, कार्बोनिल कार्बन प्रेझेंट आहे. आता इथं सुद्धा कॅटलिस्ट तुम्ही 5ही प्रकारची घेऊ शकता, प्लॅटिनम, पॅलेडियम, निकेल, NaBH4 Li AlH4. या सर्वांच्या साह्यानं आपल्याला काय करायचं की हायड्रोजन ॲड करायचं आहे. एक हायड्रोजन कार्बनला द्या, काय तयार होतो? CH. एक कार्बन ऑक्सिजनला द्या, काय तयार होतो? OH. 2 कार्बनच्या चेनमध्ये अल्कोहोलचं फॉर्मेशन झालेलं आहे. दॅट्स वाय कीटोन हे नेहमी कोणते अल्कोहोल तयार करतात? सेकंडरी अल्कोहोलचं फॉर्मेशन करतात. हे इथं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड इस्टर या संदर्भात बोलू.